हॅलो भाई लोक, मी प्रथमेश बोलतोय. या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. भाई कसलं वातावरण दिसते बघ. हा वेदू ठीक आहे ना? असं काय पाठी लावलास, हात कुठे? बोलता अरे रे, आज पार्टी प्रत्येक सब ब्लॉग में माकड दिख रहे ना. आग लावणार आहे भाई 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 भाई. हे आहे हॉटेल अन्नपूर्णा. एवढं मेनू आहे खतरनाक. तरी याला डोसाच घ्यायचा आहे भाईला. हा काय अन्नपूर्णाचा त्यासाठी सगळ्यात पहिलं तुमच्या सगळ्यांचे आभार. तर हा आपला बाप्पा असा पिलियन पाहिजे सगळ्यांना. हमारा दर्शन हो गया. त्या वाईट वरती उभं राहूया. आकाश असं बोललं, आकाश बाप्पाला बाय करून आम्ही निघालेलो आहे. बाप्पा आणि भाई लोक, गुड न्यूज. हेलो भाई लोग, मैं प्रथमेश बोलतोय. या चैनल में तुमचं स्वागत है. तो आज आपने देखा ही होगा मैं राइडिंग गेटअप में आया हूँ. तो ये व्लॉग हुआ अपना राइडिंग, मतलब राइडिंग वाला व्लॉग, जो पहली बार मैं यूट्यूब पे पोस्ट करने वाला हूँ. बहुत साल होने के बाद ऐसा डिसाइड किया है, मतलब यूट्यूब ब्लॉग चालू करे. बहुत लोगों ने बोला, बहुत फ्रेंड्स ने बोला, तो इसके लिए मैंने सब, मतलब जो भी मैं करता हूँ मेरी लाइफ में, वो मैंने यूट्यूब पे डालना स्टार्ट किया. और आज है फर्स्ट अपना राइडिंग का व्लॉग. और बारिश की हमारी फर्स्ट राइड है आज. और अभी जो भी हम लोग स्टार्ट करते हैं तो गणपति के बाप्पा से स्टार्ट करते हैं. तो आज हम लोग जाने वाले हैं देहू रोड. देहू रोड मतलब पूना साइड आप जाते हो तभी तलेगांव, वडगांव, ऐसे बहुत सारे स्टेशंस लगते हैं. तो वहाँ पे एक बिरला गणेश मंदिर है. बहुत बड़ी गणपति बाप्पा की मूर्ति है. तो वहाँ से हम लोग आज गणपति बाप्पा के आशीर्वाद से हम लोग राइडिंग स्टार्ट कर रहे हैं. बारिश की फर्स्ट राइड. और अभी जस्ट दादा है, दादा भाई, गुड मॉर्निंग. थोड़ा लेट तो ऐसे स्टार्ट हुआ है सब. और हम लोग अभी निकल रहे हैं. आप लोग को बहुत मज़ा आएगा ये ब्लॉग में भी. जैसे आप लोग सपोर्ट कर रहे हो, आप देख रहे हो. मेरा एक्चुअली 10 ब्लॉग, मतलब 10 वीडियोस मैंने अभी तक अपलोड किया है, पर आपका बहुत सपोर्ट आया है उसकी वजह से. तो बस थैंक यू, धन्यवाद. और मिलता हूँ फिर आपको जो रास्ते में जो मज़े करते जाएंगे. वन डे राइड है, मज़ा आएगा. आप लोग देखो. बाय बाय. भाई कसलं वातावरण दिसते बघ. वातावरण A few moments later. हा वेदू ठीक आहे ना? असं काय पाठी लावलास, हात कुठे? काय आलं? काय बोलतोय? काय दुखतंय? तू समझा? हाँ. नाही तू समझा नाही. केवढा उडाला दादा, दाखव इकडे. एवढा उडाला. चल रे, माझं नाव खराब करतो रे. काय दुखतंय आता? काय दुखतंय? बोल अरे रे देवा रे. बीप बघ, एक थोडासा ब्रेक घेऊया इथे कडक मध्ये. बस दादा देतील ते चहा पिऊ, कॉफी पिऊ आम्ही. हे भाई वॉटरफॉल आला दादा, तू बघ वॉटरफॉल बघ कसला खतरनाक वाटतं. तो बघ पाणी भाई, मजा आहे. आज पार्टी प्रत्येक सब ब्लॉग में माकड दिख रहे ना. सब ब्लॉग में भाई है. गावाला इकडे सगळ्या ब्लॉग मध्ये माकड हा आपला हे आहे. कुछ तो गडबड नहीं है. नजर का टिक्का है वो भाई. हे बघ आज पार्टी आहे. मका घेऊन बसला बघ तो सकाळी. तो खातोय भाई, तोडतोय तो बघ. आणि वरती त्याचे भांडतात आहे. वडापाव आलेले आहेत. वडापाव असे छोटे पाव आणि वेदूचे गेलेत. तू समझा? हाँ. भाई या जागी वडापाव ना
काहीतरी भलताच लागतो. हा एक नंबर. ही जी वाफ दिसते बा, बाय. थँक्यू सो मच. थँक्यू बाय. तुझा प्रणय. सॉरी, हा कुठला पॉईंट आहे? लायन पॉईंट आहे ना कुठला? राजमाची. तर राजमाची पॉईंटला आलात की आपला प्रणय आहे. एकदम कडक मॅगी बनवली त्याने. खाऊया मग. मस्त आहे. चला एक थांब थांब एक ट्राय करतो. घे वेदू. वेदू ऍक्टिंग बघ, वेदूची ऍक्टिंग बघ भाई. वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या एक्टिंग कर रहा है. स्टार्ट करो. एकदा परत सेम आग लाव ना डायरेक्ट. हा भाई 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 सकाळी सकाळी आग लावतो ना कुठेतरी. प्रणय सुटला एकदम फुल भाई. पुदिनेवाली चाय. 2 hours later. एवढं मेनू आहे खतरनाक. तरी याला डोसाच घ्यायचा आहे भाईला. काय बोलणार आहे लोकांना यार. डोसाच. डोसा, इडली, सांबार, चटणी. वेदू मोठा झाला असं वाटतं. खरं का? काय गेलं तिकडे मोठा जाऊन आला. आता काय झालं का महिना तिकडे? कमेंट करा याचं उत्तर नाही आहे. गावाला गेल्यावर मोठी कशी होतात माणसं. हां काहीतरी विचार करण्यासारखं आहे. बाकी आज वेदू आमच्या ब्लॉगचा स्टार आहे. जो स्टार आप देख रहे हो, रील स्टार आहे. युट्यूबला लवकरच एक वेदूचा व्हिडिओ पडेल. गायी कशा सांभाळल्या जातात, गायी कशा पाठी लावल्या जातात, त्याच्यावरती एक ब्लॉग व्हिडिओ आहे. तो तुम्ही नक्की बघा. आलेला आहे उपमा. हे आहे काका. लाल किती हवे? लाल असते. ओके. आणि साबुदाणा वडा येतो. काकाने पटापट आणलेला आहे. काका एक स्माइल द्या ना. हा भाई काकांनी मोजून 5 मिनिटांमध्ये डोसा आणला. काकांनी साजूक तुपातला शिरा दिलाय. 2 फ्री. काका ड्रायफ्रूट साजूक तुपातला शिरा. हा ड्रायफ्रूट अन्नपूर्णाचा. स्पेशल शिरा. काका थँक्यू सो मच. हो काका नाव काय तुमचं? गजानन. आईशो देवाचं नाव आहे. खतरनाक. तर काकाने एकदम मस्त शिरा दिलाय. हा आपण सगळं झाल्यावरती खाऊ. येस थँक्यू काका. पोट टाईट आहे पण भाई शिरा आहे ना कसला दिसतंय बघ. सासू एक नंबर. काका म्हणजे खरंच खतरनाक. थँक्यू यार. सगळं मिक्स. आई शपथ मजा काका. हां उपमा पोहे ना. थँक्यू काका थँक्यू. काकाने आपल्याला 3 आयटम आता परत फ्री दिलेत. आपण खाऊन बघूया. झाला आज ब्लॉग. आज फ्री कोडा पेशंट भेटलेला आहे आपल्याला. गजानन काका खतरनाक यार. प्रेम बघा दिलं त्यांनी. कसं आता बाप आहे. एव्हरी टाइम मागवायचं. एव्हरी टाइम पहिले काकांना विचारायचं नंतर हे मागवायचं. हां कोणी पण आलात अन्नपूर्णा लोणावळ्यामध्ये तर आपले गजानन काका आजच ओळख झाली. खूप गोड आहे यार. खूप गोड आहे. साधू तुपार गोड आहेत ते. आणि मग शिरा एवढा मस्त आहे ना. खूप भारी आहे. मी सांगितलं आहे ना सगळ्यांना. बोललोय गजानन काकांना भेटायचं. शिरा द्यायचा. खरंच आवडला. हे आहे हॉटेल अन्नपूर्णा. इकडे आम्ही जस्ट नाश्ता केलाय. जेवलो आहे. नाश्ता पण नाही जेवलो डायरेक्ट समजा. तर आम्ही किती येतो नाश्ता करायला प्रत्येक वेळी. त्यासाठी सगळ्यात पहिलं तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही आठवणीने अरे नाही एवढं खतरनाक असतं ना. खायलाच मजा येते. थँक्यू. खरंच. आणि यावेळी काही हे झालं आमच्यामध्ये का गजानन काकांनी एवढी चांगली सेवा केली म्हणजे खतरनाक सर्व्हिस. आणि बोलतात ना त्यांनी एक साजूक तुपाचा शिरा दिलेला. पहिल्यांदा खाल्ला. खूप गोड. आम्ही दरवेळेला बाकी सगळं खातो. शिरा कधी मागवला नाही. नाश्त्याला जाऊन शिरा कधी खाल्ला नव्हता. आता नेक्स्ट डिश असणार ती एव्हरी टाइम. आमचं ठरलेलं आहे इथे साबुदाणा वडा. हां साबुदाणा वडा आणि सगळंच घेतो. थालीपीठ नाही. थालीपीठ आणि शिरा. नक्की. आणि काय खरंच थँक्यू सो मच गजानन काका. थँक्यू सो मच. त्यांनी आज यायचं भाग पडला मला की आता यायचं जसं त्यांनी केलं ऍक्च्युली. थँक्यू काका. थँक्यू सो मच. थँक्यू. आम्ही मुंबईवरून. मुंबई बिर्ला गणपती आहे ना तो करणार. हां तिथून थँक्यू काका. चला. तर असे हे डाऊन टू अर्थ
दोन्ही पण काका आहेत आणि खरंच खूप 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 भारी आहेत. तर सगळ्यांनी भेटा. असे लोक भेटले ना की ट्रॅव्हल करायला मजा येते. म्हणजे असं वाटतं हां असं ट्रॅव्हल करायला पाहिजे. आणि लोक जोडली जातात, नवीन लोक भेटतात, मजा येते. आणि प्रत्येक वेळी काही ना काही वेगळी त्यांच्यावर किस्से असतात तर ते आठवले जातात. आता हा किस्सा लक्षात राहील आणि हा घरी जाऊन आम्ही सांगू सगळ्यांना. इव्हन आमचे दुसरे ग्रुप्स आहेत त्यांना पण सांगू आणि ते लोक पण येतील इथे. निघूया चला पुढे. चला चल वेदू 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 भाई हात वेदू परत पक्का कोकण जातो का हे? अर्ध्या रस्त्यावर आला. जातो कोकणात जातो परत. जा.